तुम्ही थेटपणे सांगताय की मुख्यमंत्रीपद तुमच्या बोलण्यावरून असं पोर्ट्रे होत आहे की शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद नको आहे किंवा त्यांना ते मिळणारच नाही, त्यांनी ते तसं धरून ठेवलं आहे गृहीत, त्यामुळे आता त्यांना फक्त उपमुख्यमंत्रीपद किंवा गृहमंत्रीपदच हवं. तुम्ही मुख्यमंत्रीपदाचं पूर्णपणे सोडून दिलंय, तुम्ही आता हे गृहीतच धरत नाहीये. हे बघा, पूर्वीपासून आम्ही मागणी केली होती मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळावं, पण शेवटी स्वतः आमच्या नेतृत्वानेच हे सांगितलं की माझी कुठलीच आडकाठी राहणार नाही आणि आम्ही एकनाथ शिंदे यांचा आदेश मानणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे सगळ्यांची इच्छा होती की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, पण शेवटी जर नेता जे सांगत असेल ते कार्यकर्त्यांनी ऐकलंच पाहिजे. आणि शेवटी 3 पक्षांचं सरकार आहे, 3 पक्षांमध्ये समतोल राहण्याकरता त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही राहायला पाहिजे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री होणे गरजेचं होतं का आणि त्याचा फायदा झाला असता का, म्हणून तुमची मागणी होती का, काय नेमकी मागणी होती? फायदा झाला असता, पण शेवटी आता त्यांनी स्वतः या गोष्टीचा विचार सोडल्यामुळे आम्ही त्या गोष्टीवर जास्त बोलणं उचित होणार नाही, कारण की शेवटी तो अधिकार त्यांचा आहे. आजारपणावरून देखील टीका टिप्पणी केली जाते, विशेषतः संजय राऊत त्यांच्या आजारपणावरती बोलतायत की त्यांना डॉक्टरची गरज नाही तर मानसिक तांत्रिकांची गरज आहे. ते आता मुख्यमंत्री ज्यावेळेस शपथविधी होईल तर ते एअर ॲम्ब्युलन्सनी आझाद मैदानात येतील, अशा पद्धतीने त्यांच्यावरती टीका होते. हे बघा, इतक्या खालच्या पातळीचं टीका करणारा हा मला वाटतं की ज्याला म्हणतात की कलुटी माणूस आहे, नौटंकी माणूस आहे. ह्या माणसाला सगळ्यांना संपवलं. म्हणजे पहिले उद्धव साहेबांना शिवसेना संपवली, नंतर आता राष्ट्रवादी संपवली, उद्धव ठाकरे संपवले, राहिली सुरिली काँग्रेस संपवली. हा माणूस जिथं जाईल तिथं रोगट आहे. जसा मागं चिकन बुनिया आलता ना, तसा हा संजय राऊत नावाचा बुनिया आहे. त्यामुळे हा कोणाचाच नाही, हा स्वतःचाच आहे. आणि बघत असाल आपण, सकाळपासून त्यांचं एकच काम आहे, नौटंकी बोलणे आणि ॲक्टिंग करणे, बाळासाहेबांची ॲक्टिंग करणे आणि त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करणे. पण आपण बघताय, माझ्या जिल्ह्यामध्ये येऊन सांगितलं होतं की आमचे 5 आमदार जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे की आम्ही सगळे पाडून टाकू. एकही आमदार पाडू शकला नाही हा माणूस. हा उद्धव साहेबांना यांनी पहिलेपासून चुकीच्या माहित्या दिल्या, त्यांना वेडं केलं आणि आज स्थिती काय आहे तर शिवसेना 20वर आणून ठेवली. म्हणजे अजित पवार दिल्लीत 2 दिवस तळ ठोकून आहेत हेवीवेट मंत्रिपदासाठी, अर्थमंत्रीपद, गृहनिर्माण किंवा ग्रामविकास ही पदं त्यांना हवी आहेत अजित पवार. हे बघा, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, त्यांनी कोणती पदं मागावी. पण आमचा निर्णय हाच आहे की शिंदे साहेब